नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे या ठिकाणी परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जिथे की आपण बघत होतो जिओग्राफी सब्जेक्ट बद्दल या ठिकाणी काय अधिक माहिती. त्याचा पहिला चॅप्टर सुद्धा काय स्टार्ट केलेला होता, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं भारत, अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, भारताची प्रमाण वेळ, भारताचे शेजारी देश कोणते आहेत, त्याच्यानंतर भारताच्या शेजारी देशांसोबत भारतातील कोणते कोणते राज्य या ठिकाणी काय सीमा बनवतात, अशा प्रकारचे काय सर्व पॉईंट या ठिकाणी काय कंप्लीट केलेले आहेत. तर त्या चॅप्टर्स बद्दलची काय अधिक माहिती जी आहे ती या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी काय अवेलेबल होईल, किंवा त्या ठिकाणी काय तुम्हाला लिंक येतील किंवा पिन येईल काय शेवटच्या 20 सेकंदामध्ये. तर याच्या अगोदर जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे, हा व्हिडिओ काय समजण्यासाठी. तर पहिले 2 टॉपिक त्या ठिकाणी काय समजावून सांगितलेले आहेत, ते आधी बघून घ्या. त्याच्यानंतर काय हे व्हिडिओ बघितलं तर अधिक काय सोयीस्कररित्या तुम्हाला काय समजेल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे भारतीय या ठिकाणी काय किनारी बेटांबद्दल. भारतीय बेटांबद्दल माहिती बघत असताना भारतीय किनारी बेटे आणि भारतीय सागरी बेटे असे 2 प्रकार पडतात. आता प्रमुख बेटांचा अभ्यास करत असताना आपल्याला काय बंगालच्या उपसागरातील काय अंदमान निकोबार बेटांचा समूह, अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटांचा समूह, त्यानंतर भारताच्या किनाऱ्यालगत काही बेट आहेत ज्यांना की काय किनारी बेटे म्हणून ओळखतो. तर त्या किनारी बेटांचा सुद्धा या ठिकाणी काय अभ्यास करायचा आहे. बेटांच्या संदर्भात काय थोडीशी प्राथमिक माहिती आहे, त्यांच्याबद्दलचा काय परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय विचारला जाणारा एखादा महत्त्वपूर्ण पॉईंट काय असेल याच्याबद्दल काय डिस्कशन बघायचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे तथ्य या ठिकाणी विचारले जातील ते सर्व तथ्य आपण काय पूर्ण करणार आहोत भारतीय बेटांच्या संदर्भात. चला तर मग सगळ्यात अगोदर सुरुवात करू आपण काय अंदमान आणि निकोबार या काय बेटांपासून. तर बेटांचा अभ्यास करण्या अगोदर एक महत्वाची माहिती, ॲटलास मध्ये ज्यावेळेस आपण नकाशा काढून बघतो किंवा नकाशाचं जर वाचन करतो, तर त्या नकाशाच्या वाचन करत असताना आपल्याला काय लक्षात येतं, जे विजिबल पार्ट असतो संपूर्णपणे काय विजिबल काय नॉलेज जे दिलेलं असतं त्या ठिकाणी, तर ते असं असतं की किनाऱ्याच्या जवळ असलेला जो समुद्र असतो, समुद्र पूर्णपणे नकाशामध्ये काय ब्ल्यू कलरने दाखवलेला असतो, स्काय ब्लू कलर असतो, त्याचे शेड्स असतात त्या ठिकाणी. शेड्स म्हणजे काय, त्याचे या ठिकाणी काही रंगांच्या छटा कशा दिल्या असतात बघा. जमिनीचा भाग ज्या जो असेल त्याच्या जवळ जो समुद्र दिलेला असतो तो समुद्र नेहमी कसा असतो, उथळ असतो, यालाच किनारी भाग असं म्हणतो, किंवा भूखंड मंचाचा भाग असतो. किनाऱ्यापासून काही दूरपर्यंत काय समुद्र उथळ असतो, ज्या ठिकाणी काय सागरी वनस्पती जे असतात त्यांची उत्पत्ती ज्या ठिकाणी होत असते, माशांचं प्रमाण ज्या ठिकाणी काय अधिक असतं असा तो भाग. ज्या ठिकाणी समुद्र खोल असत नाही, साहजिकच काय जमिनीपासून काय जवळ असलेला भाग काय उथळ असतो, असा उथळ पाण्याचा भाग काय फिकट काय निळ्या रंगाने दाखवलेला असतो. रंगांचा या ठिकाणी काय गडदपणा जो आहे, डार्कनेस जो आहे, रंग जसा जसा गडद होत जाईल तसं तसं समुद्र खोल आहे असा त्याचा अर्थ होतो. तर बंगालच्या खाडीबद्दल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये काय बघत असताना म्यानमारच्या दक्षिणेकडे हा जो समुद्र आहे संपूर्ण काय या म्यानमारच्या दक्षिण टोकापासून ते अंदमान निकोबार बेटापर्यंतचा समूह जो आहे, किंवा या बेटांच्या काय भोवतालचा जो समुद्र आहे तो फिकट निळ्या रंगाने दाखवलेला असतो, म्हणजे तो उथळ दाखवलेला असतो. याचा अर्थ काय, या ठिकाणी समुद्र जो आहे तो उथळ स्वरूपाचा आहे, जास्त खोल नाही. जेवढा समुद्र या ठिकाणी खोल आहे, या ठिकाणी खोल आहे, हा संपूर्ण भाग काय खोलगट असेल, पण हा किनाऱ्याजवळचा भाग जास्त खोल नाही आणि हा सुद्धा भाग काय जास्त खोल नाही. ऍक्च्युअल मध्ये काय ही बेटांची शृंखला वगैरे नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी काय दाखवलेलं आहे. तर अंदमान निकोबार बेटे ही काय आहेत, तर जलमग्न डोंगर ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच हिमालयाचा विचार करू, जम्मू काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत भारतामध्ये जो हिमालय पसरलेला आहे, तो हिमालय त्याच्या पूर्व या ठिकाणी काय पूर्व आणि पश्चिम दोनही टोकांवरती या ठिकाणी काय दक्षिण दिशा दर्शवतो, म्हणजे दक्षिणेकडे काय झालेला आहे वळालेला आहे. म्हणजे हिमालयाचा विस्तार पश्चिमेकडील जम्मू काय काश्मीर पासून ते काय पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे, पण अरुणाचल प्रदेशच्या नंतर हिमालय हा काय दक्षिणेकडे वळतो आणि जम्मू काश्मीरच्या काय बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा तो काय पाकिस्तानमध्ये होतो दक्षिणेकडे. तर हा एक गुणधर्म आहे हिमालयाचा. ज्यावेळेस हिमालयाचा आपण अभ्यास करू त्यावेळेस त्याच्याबद्दल काय अधिक माहिती घेऊ. या ठिकाणी बघा, या ठिकाणी हिमालयाचा जो भाग जी पर्वतांची किंवा डोंगरांची शृंखला आहे
जी दक्षिणेकडे वळून म्यानमार मध्ये येतात त्याला काय म्हणतो, अराकान योमा पर्वत असे म्हणतात. पॉइंट क्लिअर आहे. हिमालयाच्या पर्वतांची जी शृंखला अरुणाचल प्रदेशमध्ये काय दक्षिणेकडे वळून म्यानमार देशामध्ये त्याची एक शृंखला काय या ठिकाणी काय दक्षिणोत्तर पसरलेली आहे. त्या पर्वत शृंखलेला काय म्यानमार मध्ये नाव आहे अराकान योमा. तर हे जे पर्वत आहे, म्यानमार देश संपल्याच्या नंतर या पर्वत शृंखलेचा विस्तार बंगालच्या उपसागरामध्ये काय होतो आणि तो जलमग्न होतो समुद्रामध्ये या ठिकाणी. पण पूर्णतः काय या ठिकाणी काय बुडालेला जो हा काय अराकान योमा पर्वत आहे, याच पर्वताचे जे शिखर पाण्याच्या समुद्र सपाटीच्या वरी आलेले, सागरी सीमा जी असते सागरी सीमेच्या काय वरी आलेले काय पर्वतांचे भाग आहेत किंवा डोंगरांचे भाग आहेत, त्यांनाच आपण काय या ठिकाणी बेट म्हणून ओळखतो. तर त्या बेटांचं नाव आहे अंदमान आणि निकोबार. अंदमान बेटांचा आणि निकोबार बेटांचा या ठिकाणी काय भारतीय बेटांमध्ये काय समावेश होतो. येतं लक्षात. तर अंदमान आणि निकोबार बेटे काय आहेत, अराकान योमा पर्वत जे की काय बंगालच्या उपसागरामध्ये काय जलमग्न झालेला होता, त्याचे काय उंच उठलेले शिखर जे काय पाण्याच्या काय समुद्र सपाटीच्या काय वरी दिसतात, आपण त्यांना काय म्हणतो अंदमान काय आपण त्यांना काय सागरी बेटे असं म्हणतो. आणि तीच अंदमान बेटे आणि काय निकोबार बेटे म्हणून काय ओळखली जातात. तस तर या ठिकाणी काय शेकडो बेटे आहेत, आकडा खूप आहे. सर्व बेट आपल्याला काय विचारले जात नाहीत. जे महत्वपूर्ण काय घटकांवरती काय बेटांच्या बाबतीत प्रश्न विचारला जातो, फक्त त्याच काय घटकांबद्दल आपल्याला काय करायचं आहे माहिती घ्यायची आहे. तर चला तर मग काय स्टार्ट करू. या ठिकाणी अंदमान निकोबार बेटांमध्ये या ठिकाणी उत्तर दिशेला असलेले सर्व जे काय बेट आहेत, या ठिकाणी काय प्रमुख 4 बेट दाखवले आहेत ज्यांच्यावरती काय प्रश्न विचारला जातो. तर ते बेट आहेत काय अंदमान. आणि दक्षिण दिशेला या ठिकाणी काय दाखवलेले 2 महत्वपूर्ण बेट जे आहेत त्यांना म्हणायचं काय निकोबार बेट. या अंदमान बेट आणि निकोबार बेटांना सोडून सुद्धा काय उत्तर अंदमान बेट जे आहे, उत्तर अंदमान बेटच्या काय उत्तर दिशेला एक छोटंसं बेट दिसतं. आपण ब्ल्यू रंगामध्ये या ठिकाणी काय दाखवलेलं आहे दिसतंय. तर हे जे बेट आहे तर याला म्हणायचं कोको बेट, ज्याच्यावरती अधिकार कोणत्या देशाचा आहे, म्यानमारचा आहे. उत्तर अंदमानच्या उत्तर दिशेला दिसणारा हा जो निळ्या रंगाचा बेट आहे तो मुद्दामून काय वेगळ्या रंगाने दाखवलेला आहे, लगेच काय लक्षात यायला पाहिजे. तर त्याच्यावरती अधिकार काय म्यानमार देशाचा आहे आणि म्यानमार देशाचा हा बेट काय कोको या नावाने काय ओळखला जातो. आता अंदमान बेटांमध्ये सर्वात उत्तरेला दाखवलेलं उत्तर अंदमान बेट या ठिकाणी काय दाखवलेलं आहे. उत्तर अंदमान, त्यानंतर त्याच्या दक्षिणेला येतो काय मध्यभागी असल्यामुळे मध्य अंदमान, त्यानंतर दक्षिण अंदमान आणि त्यानंतर लिटल अंदमान. हे 4 काय अंदमानचे काय प्रमुख काय बेट आहेत. त्यानंतर दक्षिणेला दिलेला काय निकोबार बेटांपैकी एक कार निकोबार आहे आणि कार निकोबारच्या काय दक्षिणेला ग्रेट निकोबार आहे. लक्षात आलं इथपर्यंत. 10 डिग्री चॅनल जे आहे म्हणजेच काय अंदमान आणि निकोबार बेटांच्या दरम्यान जो काय पाण्याचा प्रदेश आहे, म्हणजे एक प्रकारचं आपल्याला उपसमुद्र म्हणता येईल. संपूर्ण बंगालच्या काय उपसागरामध्ये हा एक काय उपसमुद्र म्हणता येईल, ज्याला की काय 10 डिग्री चॅनल सी असं म्हटलं जातं. तर अंदमान बेटांना आणि निकोबार बेटांना वेगळं करण्याचं काम 10 डिग्री चॅनल करतं. हे तथ्य लक्षात ठेवायचं. अंदमान बेटांना आणि निकोबार बेटांना वेगळं करण्याचं डिवाइड करण्याचं काम कोण करतं, 10 डिग्री चॅनल करतं. 10 डिग्री चॅनलच्या उत्तरेला अंदमान बेटे आहेत आणि 10 डिग्री चॅनलच्या दक्षिणेला निकोबार बेटे आहेत. एवढा पॉइंट झाल्याच्या नंतर आपण या प्रमुख बेटांच्या संदर्भात महत्वपूर्ण पॉइंट काय दिलेले आहेत ते बघू, जे परीक्षेत काय विचारले जातात. आपल्याला विचारलं जाईल अंदमान आणि निकोबार बेटामधील सर्वोच्च जे शिखर आहे, सॅडल शिखर ज्याला म्हणतो, ते कोणत्या बेटावरती आहे. प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. तर जे उत्तर अंदमान आहे, उत्तर अंदमानवरती अंदमान निकोबार बेट समूहातील सर्वोच्च शिखर सॅडल शिखर काय पाहायला मिळते. काय नाव या ठिकाणी, सॅडल शिखर. त्यानंतर मध्य अंदमान, अंदमान निकोबार बेट समूहांमधील सर्वात मोठं बेट कोणतं आहे, मध्य अंदमान हे आहे. या संपूर्ण म्हणूनच आपण या ठिकाणी काय बेट दाखवत असताना या ठिकाणी काय याचा आकार काय मोठा दाखवलेला आहे. मध्य अंदमानच्या बाबतीत काय पॉइंट काय की या संपूर्ण बेट समूहांमध्ये सर्वात मोठं बेट कोणतं ठरतं, मध्य अंदमान हे ठरतं. त्यानंतर दक्षिण अंदमान, अंदमान निकोबारची राजधानी काय माहिती आहे सगळ्यांना. आपण या ठिकाणी काय
भारताचा प्राकृतिक भूगोल बघत असताना या ठिकाणी काय भारतातील राज्य केंद्रशासित प्रदेश बघत असताना तिथं पॉईंट बघितला होता की जे सर्वच्या सर्व केंद्रशासित प्रदेश सुद्धा आपण या अगोदर काय बघितलेले आहेत आणि काय राजधानी सुद्धा काय सांगितलेली आहे. तर राजधानी काय आहे ती कमेंटमध्ये कळवायची आहे. प्रत्येकाने काय करायचं आहे, काही काम तुम्हाला सुद्धा करायचं आहे या ठिकाणी काय, म्हणजे तुमचं सुद्धा त्या ठिकाणी काय सहभाग आहे किंवा नाही हे काय लक्षात येईल. येतं लक्षात. तर अंदमान आणि निकोबारची राजधानी जी आहे ते राजधानीचं ठिकाण कोणत्या बेटावरती आहे, दक्षिण अंदमान या बेटावरती आहे. आणि त्यानंतर लिटल अंदमान दिलेला आहे. लिटल अंदमानच्या काय बाबतीत महत्वपूर्ण असा कुठला पॉईंट नाही. तर पॉईंट बघायचं झालं तर असा आहे, ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो की 10 डिग्री चॅनल जे आहे ते कोणत्या दोन बेटांच्या दरम्यान आहे, जर ऑप्शन असेल मध्य अंदमान आणि कार निकोबार तर उत्तर चूक. जर ऑप्शन दिलेला असेल उत्तर अंदमान आणि मध्य अंदमान तरी काय उत्तर चूक. या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर असेल, लिटल अंदमान आणि कार निकोबार जे या ठिकाणी दाखवलेले आहे, लिटल अंदमान आणि कार निकोबार या दोन बेटांच्या दरम्यान काय 10 डिग्री चॅनल आहे. तर त्या दृष्टिकोनातून लिटल अंदमान लक्षात ठेवावं लागतं. आणि सगळ्यात शेवटी ग्रेट निकोबारच्या बाबतीत पॉईंट बघायचा आहे. एक सगळ्यात महत्वपूर्ण काय ठिकाण आहे अंदमान आणि निकोबार बेटावरलं, मुख्य भूमीवरील सर्वात दक्षिणेकडील अति दक्षिणेकडील टोक कोणतं होतं, कन्याकुमारी. हे आपण बघितलं होतं. अति पूर्वेकडील, अति पश्चिमेकडील, अति उत्तरेकडील आणि काय अति दक्षिणेकडील हे पॉईंट आपण काय बघितलेले आहेत. पण संपूर्ण काय भारताचा विचार करता, सर्व बेटांचा विचार करता भारताचे अति दक्षिणेकडील टोक जे आहे ते कोणत्या बेटावरती आहे, ग्रेट निकोबार बेटावरती आहे. आणि ते कोणत्या नावाने ओळखलं जातं, इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट या नावाने ओळखलं जातं किंवा यालाच पिग्मेलियन पॉइंट असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, पिग्मेलियन पॉइंट असं सुद्धा म्हणतात. दोन नावं त्याला काय आहेत. ग्रेट निकोबारच्या बाबतीत पॉइंट कोणता की भारतातील अति दक्षिणेकडील टोक जे आहे ज्याला इंदिरा पॉइंट म्हणतात किंवा पिग्मेलियन पॉइंट म्हणतात ते ग्रेट निकोबार वरती आहे आणि त्याचं स्थान आहे 6°4 उत्तर अक्षवृत्तावरती. भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार कुठेपर्यंत आहे, या ठिकाणी काय 8°4 वरती. कुठं बघितलं होतं आपण काय 8°4 या ठिकाणी काय हे जे काय अक्षवृत्त भारताच्या काय मुख्य भूमीला काय या ठिकाणी काय चिटकून जातं. तर त्याचं या ठिकाणी काय माप किती होतं 8°4 उत्तर अक्षवृत्त. आणि भारतातील इंदिरा पॉइंट जे अति दक्षिणेकडील काय टोक आहे ते मात्र 6°4 म्हणजे भारताचा विस्तार 6°4 डिग्री उत्तर अक्षवृत्तापर्यंत काय झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर पॉइंट लक्षात आले अंदमान बेट आणि निकोबार बेट यांच्या काय संदर्भात. त्याच्यानंतर आणखीन एक पॉइंट, म्यानमारच्या अधिकाराचा जो बेट आहे आपण बघितला होता एक कोको बेट आणि उत्तर अंदमान जे आहे, उत्तर अंदमान आणि कोको बेट यांच्या दरम्यान जे चॅनल आहे त्याला कोको चॅनल असं नाव पडलेलं आहे. स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी कोको बेट आहे म्हणून काय त्या कोको बेटावरूनच काय त्याचं नाव त्या ठिकाणी काय पडलेलं आहे. याला कोणतं चॅनल बनायचं, कोको चॅनल. कोको चॅनल कुणाच्या दरम्यान आहे, कोको बेट आणि उत्तर अंदमान जे दोन बेट आहेत त्या दोन बेटांच्या दरम्यान किंवा त्या दोन बेटांना काय विलग करण्याचं काम काय कोको चॅनल करतो. कोको चॅनल या ठिकाणी काय करतात. तर हे झाले बंगालच्या उपसागरातील काय सागरी बेटे ज्याच्याबद्दल आपण काय सविस्तर माहिती बघितलेली आहे. हे झालं अंदमान निकोबार बेटांच्या संदर्भात. दोन महत्वपूर्ण बेट या ठिकाणी आणखीन आहेत अंदमान बेटांमध्ये. ते मध्य अंदमानचे शेजारी या ठिकाणी एक बेट आहे आणि दक्षिण अंदमानचे शेजारी एक बेट आहे. उत्तरेला जे बेट दाखवलेलं आहे त्या बेटाचं नाव आहे नारकोंडम. बेटाचं नाव काय आहे नारकोंडम. उत्तरेला असलेला बेट नारकोंडम आणि दक्षिणेला असलेला बैरन बेट. नारकोंडम बेटाच्या संदर्भात विधान सांगता येईल की नारकोंडम हे अंदमान निकोबार बेट समूहातील एक काय सुप्त ज्वालामुखी जिथे की काय भूतकाळामध्ये ज्वालामुखींचा उद्रेक व्हायचा पण आता सध्या त्या ठिकाणी काय कोणत्याही प्रकारचे काय ज्वालामुखी उद्रेक होत नाही, ज्वालारस बाहेर पडत नाही किंवा धूर जी असेल ती बाहेर पडत नाही. तिथले ज्वालामुखी शांत झाले म्हणून काय तो सुप्त ज्वालामुखीचा काय बेट आहे. आणि बैरन बेट जे आहे त्या ठिकाणी अजून सुद्धा काही प्रमाणात काय ज्वालारस जे आहे बाहेर पडतं, धूर जो आहे तो बाहेर पडत असतो, वेगवेगळे काय कण जे असतात त्यातून वायू जे आहेत काय बाहेर पडतात. म्हणून अंदमान निकोबार बेटावरील जागृत ज्वालामुखीचं ठिकाण जर कोणतं विचारलं तर ते कोणतं असेल बैरन बेट. तर हे झालं आपण बघितलं
कोको बेट, उत्तर अंदमान बेट, मध्य अंदमान बेट, दक्षिण अंदमान, लिटल अंदमान, कार निकोबार, ग्रेट निकोबार आणि त्याच्यानंतर नारकुंडम आणि बॅन बेट या सर्व बेटांच्या संदर्भात. तर यांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. बेटांच्या संदर्भात कोणताही प्रश्न आला तर एवढं नॉलेज सफिशियंट आहे जे तुम्हाला काय उत्तरापर्यंत काय निश्चितपणे काय पोहोचवतं किंवा उत्तर देण्यासाठी काय मदत करतं. चला तर मग काय करू, पुढचा पॉईंट बघू. लक्षद्वीप बेटांच्या संदर्भात महत्वपूर्ण पॉईंट सांगायचा आहे. त्याच्याबद्दल अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट जे आहेत त्यांच्याबद्दल काय आपण काय या चॅप्टरच्या काय शेवटी काय डिस्कशन करू. त्याच्या अगोदर काय आपण जे किनारी बेट आहेत त्यांच्याबद्दल काय माहिती घेऊ. काही मोजके किनारी बेट या ठिकाणी काही दाखवलेले आहेत ज्यांच्याबद्दल काय परत परत काय प्रश्न विचारला जातो, जे महत्वपूर्ण आहेत, जे इम्पॉर्टंट आहेत. तर पहिलं या ठिकाणी गंगेचा उगम या ठिकाणी, गंगा नदीचा उगम या ठिकाणी कुठून होतो? उत्तराखंड राज्यातून या ठिकाणी काय होतो. गंगा नदी वाहत उत्तर प्रदेश मधून, बिहार मधून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करून ती बांगलादेश मध्ये जाते. या ठिकाणी काय आपण काय रेड बाउंड्रीने काय दाखवलेला हा बांगलादेश आहे आणि बांगलादेश मधून ती कुठे येते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आपल्याला पॉईंट काय बघायचा आहे की गंगा नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर पश्चिम बंगालमध्ये त्याची एक मुख्य वितरिका जी आहे ती पश्चिम बंगालमधून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्याला नाव आहे हुगळी नदी. नदी या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत. कोणती नदी? हुगळी नदी. आणि कोलकाता जे सिटी आहे, कोलकाता जे बंदर आहे ते बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरती नाही, हे लक्षात ठेवा. तर त्याचं स्थान कुठे आहे? हुगळी नदीच्या किनाऱ्यावरती. कोलकाता या शहराचं स्थान कुठे आहे? हुगळी नदीच्या किनाऱ्यावरती. याचा अर्थ असा आहे की जे सागरी जहाज आहेत, सागरी जहाजांना जर कलकत्ता बंदरावरती पोहोचायचं असेल, पोर्टवरती जायचं असेल, तर त्यांना या समुद्रातून येऊन हुगळी नदीच्या काय मुखावाटे या ठिकाणी काय कलकत्ता बंदरावरती काय पोहोचावं लागतं किंवा या प्रकारे काय ते पोहोचतात. हे तथ्य लक्षात ठेवा की कलकत्ता हे शहर काय सागरी किनाऱ्यावरती नाही, ते हुगळी या नदीच्या किनाऱ्यावरती आहे. आणि हुगळी नदी काय गंगा नदीची काय मुख्य वितरिका, जी की बांगलादेशमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर काय गंगेपासून विलग होते आणि काय बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर हुगळी नदीच्या किनाऱ्यावर असलेलं काय हे कलकत्ताने काय इंग्रजांनी बखारी का बरं स्थापन केल्या होत्या हे पण आपल्याला काय क्लिअर होतं ज्यावेळेस काय हिस्ट्रीचा अभ्यास करतो. तर या हुगळी नदीच्या मुखाशी दोन प्रमुख बंदरे आहेत. एक आहे गंगासागर जे की पश्चिमेला दाखवलेलं आहे आणि दुसरं आहे न्यूमूर हे बेट. न्यूमूर बेटावरती अधिकार कोणत्या देशाचा आहे असा काय MPSC चा जो प्रीचा पेपर होता त्या प्रीच्या पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे. किंवा कोणत्या बेटावरून काय भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान काय वाद सुरू होता, नंतर आपण काय तो वाद मिटला आणि काय न्यूमूर हा बेट काय बांगलादेशला काय देऊन टाकण्यात आला. तर हा न्यूमूर बेट काय पश्चिमेला दिसतोय आणि पूर्वेला दिसतोय आणि न्यूमूर बेटाच्या पश्चिमेला हुगळी नदीच्या मुखाशी हे दोन्ही बेट आहेत. कोणतं बेट आहे? गंगासागर काय हे बेट आहे. लक्षात ठेवायचं तथ्य कोणतं की हुगळी ही गंगेची काय प्रमुख काय वितरिका आहे. हुगळी नदीच्या काय किनाऱ्यावरती कलकत्ता शहर आहे. हुगळी नदीच्या मुखाशी काय गंगासागर काय बेट आहे. बेटांचा अभ्यास करताना ते तर लक्षात ठेवायचं आहे, पण बाकीचे तथ्य सुद्धा जे इतर चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत किंवा बघितलेले आहेत ते सुद्धा विसरून चालणार नाही. नेक्स्ट, ओरिसा मधील एक प्रमुख नदी आहे ज्याचा अभ्यास आपण काय नदी प्रणाली या चॅप्टर मध्ये करणार आहोत. तर ती नदी आहे ब्राह्मणी नदी. कोणती नदी आहे? ब्राह्मणी नदी. या ब्राह्मणी नदीच्या मुखाशी एक बेट आहे त्याचं नाव आहे व्हीलर. लिहिलेलं आहे. व्हीलर हे बेट महत्वपूर्ण का बरं आहे त्याच्याबद्दलचा महत्वाचा पॉईंट काय आहे? भारतीय काय मिलिटरी मार्फत जेवढे काही आतापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जेवढे काय आतापर्यंत काय मिसाईलचे टेस्टिंग झालेले आहेत, वेगवेगळ्या रॉकेटचे जे टेस्टिंग होतात, नावं ऐकले असतील तुम्ही काय अग्नि 1, अग्नि 2, अग्नि 3, अग्नि 4, आकाश, त्रिशूल, पृथ्वी, अशा प्रकारच्या मिशनची काय मिसाईल जी असतात त्या मिसाईलची टेस्टिंग काय व्हीलर या बेटावरती होते. न्यूज चॅनल मध्ये कधी ऐकलं असेल की ओरिसाच्या काय किनारी बेट जे की व्हीलर आहे तिथून काय सकाळी 7 वाजून काय 5 मिनिटांनी अग्नि 3 या मिसाईलचं या ठिकाणी काय यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं, यशस्वी काय चाचणी करण्यात आली वगैरे. तर असे न्यूज काय व्हीलर बेटाच्या संदर्भात येतात ज्याच्यावरती व्हीलर बेट हा काय ओरिसाच्या काय अधिकाराचा प्रदेश आहे.
तर ब्राह्मणी नदीच्या मुखाशी काय व्हीलर बेट आहे आणि व्हीलर या बेटावरती काय भारतीय मिसाईलचं या ठिकाणी काय परीक्षण केलं जातं किंवा टेस्टिंग केली जाते. त्यानंतर या ठिकाणी हा बेट दिसतोय, या बेटाचं नाव आहे श्रीहरिकोटा. तर स्थान कुठं आहे, ज्या ठिकाणी इथं दाखवतो मी, या ठिकाणी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमा ज्या ठिकाणी एकत्र येतात, तर या सीमेवरती श्रीहरिकोटा हे बेट आहे आणि श्रीहरिकोटा हे बेट आंध्र प्रदेशच्या अधिकाराचा आहे किंवा आंध्र प्रदेशचा तो काय प्रदेश आहे, हे लक्षात ठेवा. श्रीहरिकोटा जरी तो काय या ठिकाणी काय बाउंड्रीवरती असला तरी सुद्धा काय त्याच्यावरती अधिकार कोणाचा आहे, आंध्र प्रदेश सरकारचं आहे. श्रीहरिकोटाच्या संदर्भात इस्रोचे या ठिकाणी काय, इस्रो माहिती असेल, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन काय या ठिकाणी काय केंद्र जे आहे किंवा ऑर्गनायझेशन जे आहे, हे जे ऑर्गनायझेशन आहे आपले PSLV GSLV नावाचे जे रॉकेट आहेत, ज्याच्यामध्ये काय उत्तुंग कामगिरी काय भारताने काय करून दाखवलेली आहे, जगामध्ये काय खूप अग्रेसर या ठिकाणी काय ठरलेलं काय अंतराळ संशोधनाच्या बाबतीत जवळपास सर्व देशांना काय मागे टाकण्याची ताकद आहे किंवा काय स्वबळावरती या ठिकाणी काय अंतराळमध्ये एवढी मोठी कामगिरी या ठिकाणी काय केलेली आहे. तर ती संस्था भारतीय काय अंतराळ संशोधन संस्था जी आहे ती इस्रो या नावाने ओळखली जाते आणि त्याचे सर्वच्या सर्व काय रॉकेट जे आहेत ते श्रीहरिकोटा या बेटावरून काय लॉन्च केले जातात, ज्या की ठिकाणी इस्रोचं लॉन्चिंग पॅड आहे आणि त्या लॉन्चिंग पॅडला नाव आहे सतीश धवन. काय आहे नाव, सतीश धवन केंद्र, सतीश धवन अंतराळ संशोधन काय केंद्र. तर या सतीश धवन काय लॉन्चिंग पॅड वरून काय प्रत्येक जे PSLV GSLV इस्रो मार्फत मिसाईल जे आहेत ते लॉन्च केले जातात, एवढे तथ्य यांच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं आहे. आपण बघितलं कशाबद्दल, या ठिकाणी ब्राह्मणी नदीच्या कोणती नदी, ब्राह्मणी नदी जर इथं दाखवली होती ना आपण, तर हुगळी नदीच्या किनाऱ्यावरती काय गंगासागर आणि नुमूर बेट आहेत. नुमूर वरती अधिकार बांगलादेशचा आहे, गंगासागर हे भारतीय बेट आहे, व्हीलर बेट ब्राह्मणी नदीच्या मुखाशी आणि त्याच्यानंतर काय श्रीहरिकोटा जे की सतीश धवन काय लॉन्चिंग पॅड आहे इस्रोचं भारतीय अणुसंशोधन काय केंद्राचं, जिथून काय वेगवेगळे रॉकेट्स या ठिकाणी काय लॉन्च केले जातात. हे पॉइंट झाल्याच्या नंतर या ठिकाणी एक महत्वपूर्ण बेट दाखवलेला आहे, या बेटाचं नाव आहे पंबन. काय आहे नाव, पंबन बेट. पंबन बेट हे तमिळनाडू राज्याच्या काय अधिकारातील किंवा तमिळनाडूचे या ठिकाणी किनारी बेट आहे. रामेश्वरम हे काय तीर्थक्षेत्र जे आहे ते पंबन बेटावरती या ठिकाणी आहे. या ठिकाणी हा जो भाग दिसतो इथं, तर या ठिकाणी काय पंबन बेटावरती रामेश्वरम बेट आहे, म्हणून याला काय रामेश्वरम बेट सुद्धा म्हणतात किंवा पंबन बेट सुद्धा म्हणतात. हा धनुष्यबाणासारखा जो काय बाहेर आलेला भाग आहे भारताचा या ठिकाणी, तर याच्या पुढे या ठिकाणी पंबन बेटावरती जाण्यासाठी एक काय पूल बांधलेला आहे समुद्रामध्ये. आपण वेगवेगळ्या काय मूव्हीज मध्ये सुद्धा काय बघतो की रामेश्वरमला जाणाऱ्या गाड्या किंवा रामेश्वरमचा प्रवास जर दाखवत असतील किंवा रामेश्वरमला काय रीच व्हायचं असेल तर त्या पुलावरून काय गाडी जाते असं शूट मध्ये दाखवलं तर मग मंदिर वगैरे दाखवलं तर तेच ब्रिज आहे जे मुख्य भूमी आणि काय या पंबन बेटांच्या काय दरम्यान आहे. तर पंबन बेटाला काय दुसरं नाव काय आहे रामेश्वरम, कारण ते मोठं तीर्थक्षेत्र भारतातील या ठिकाणी काय पंबन वरती काय आपल्याला आढळतं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा काय पॉइंट आहे, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राम सेतू बद्दल आपण काय खूप काय ऐकलेलं आहे. खरं असेल खोटा असेल धार्मिक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं नाही, आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढंच पॉईंट बघायचं आहे की पंबन बेटाच्या या ठिकाणी टोकाचा जो भाग आहे या ठिकाणी धनुषकोडी नावाचा हा प्रदेश आहे. या ठिकाणी पंबन बेटावरती एक ठिकाण आहे या ठिकाणी, तर टोकाच्या काय भागावरती, तर त्याचं नाव आहे काय धनुषकोडी. तर धनुषकोडी पासून ते श्रीलंकेचं या ठिकाणी काय एक ठिकाण आहे त्याचं नाव आहे तलाईमन्नार. पंबन बेटावरील धनुषकोडी आणि श्रीलंकेतील काय तलाईमन्नार यांच्या दरम्यान काय रामसेतू आहे. आपण जो रामसेतू काय ज्याच्याबद्दल काय दरवेळेस चर्चा करतो, तर त्या रामसेतूचं काय विस्तार
धनुष्यकोडी, पंबन बेटावरील धनुष्यकोडी पासून ते श्रीलंकेमध्ये काय तलई मन्नार यांच्या काही दरम्यान आहे. आणि हे जे संपूर्ण आखात आहे या ठिकाणी भारताची मुख्य भूमी आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचा जो काय संपूर्ण काय समुद्राचा प्रदेश आहे तर त्याला काय म्हणतो आपण आखात असं म्हणतो. तर त्याचं नाव आहे मन्नारचे आखात. त्याचवरून काय तलई मन्नार असं नाव पडलेलं असणार. तर मन्नारच्या आखातामध्ये काय आखातामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे. पंबन बेट आहे ज्यालाच रामेश्वरम बेट असं म्हणतात. रामेश्वरम हे तीर्थक्षेत्र काय पंबन बेटावरती आहे. पंबन बेटावरील काय धनुष्यकोडी पासून ते श्रीलंकेतील तलई मन्नार पर्यंत राम सेतूचा काय विस्तार आहे. आणि या सर्व गोष्टी या ठिकाणी काय आपल्याला काय क्लिअर करायच्या होत्या. तर पॉइंट क्लिअर आहे. तर आपण काय पुढचा हे झाले काय पूर्व किनाऱ्यावरील काय सागरी बेट काय किनारी बेट. आता पश्चिम काय किनाऱ्यावरील आपल्याला काही बेट काय बघायचे आहे. 2-3 महत्वपूर्ण बेट दिले. प्रदेशमध्ये उगम पावल्याच्या नंतर एक नदी पश्चिमेकडे वाहत येते आणि ती अशा प्रकारे काय गुजरातच्या खंबातच्या आखातामध्ये काय अरबी समुद्राला येऊन मिळते. तर ही नदी आहे कोणती नर्मदा नदी, पश्चिम वाहिनी नदी जी की खंबातच्या आखातात काय येऊन मिळते. आणखीन काय याच्या दक्षिणेला असलेली काय या ठिकाणी नर्मदा आणि काय दुसरी महाराष्ट्रातली काय तापी नदी ती सुद्धा या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि काय खंबातच्या आखामध्ये काय अरबी समुद्राला जाऊन मिळते. नर्मदा नदीच्या मुखाशी असलेलं बेट आहे आलिया बेट, ज्या ठिकाणी पेट्रोलियमचे खूप मोठे भांडार या ठिकाणी काय सापडलेले आहेत. एक ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की मुंबईच्या जवळ महाराष्ट्राच्या काय किनाऱ्यावरती असलेलं एक बेट आहे. कोणतं बेट मुंबई हाय. तर बेट नाही ऍक्च्युअली मध्ये मुंबई हाय हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी काय तेलाचं या ठिकाणी काय निष्कर्षण केलं जातं किंवा प्रोडक्शन केलं जातं. संपूर्ण भारतातील 65% तेलाचं उत्पादन किती 65% 65% तेलाचं उत्पादन हे फक्त काय मुंबई हाय क्षेत्र या ठिकाणातून काय केलं जातं. त्याच्यानंतर संपूर्ण भारतातील जेवढं काही नैसर्गिक वायू या ठिकाणी नॅचरल गॅसचं उत्पादन जे केलं जातं सर्वाधिक उत्पादन सुद्धा काय मुंबई हाय तेल क्षेत्र याच ठिकाणातून काय केलं जातं. आलिया बेटाच्या संदर्भात एवढं पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. नर्मदा नदीच्या काय मुखाशी असलेला हा बेट आहे आणि या बेटावरती काय खूप मोठ्या प्रमाणात काय तेल क्षेत्रांचं या ठिकाणी काय शोध लागलेला आहे. पण निष्कर्षण किंवा प्रोडक्शन त्या ठिकाणी आणखीन सुद्धा सुरू झालेलं नाही किंवा त्याचं उत्खनन अजून सुद्धा सुरू झालेलं नाही. हे झालं आलिया बेट आणि काय मुंबई हाय तेल क्षेत्र जे आहे त्यांच्याबद्दल. याच्यानंतर आपल्याला बघायचं होतं की लक्षद्वीप बेट काय आहे. अंदमान निकोबार बेटांपेक्षा त्यांचं असं वेगळं काय ओळख आहे ज्याच्यामुळे आपण काय सगळ्यात शेवटी आपण ठेवलेलं होतं त्याला. तर पॉइंट बघू आपण लक्षद्वीप बेटांच्या संदर्भात. लक्षद्वीप बेटांच्या संदर्भात बघायचं झालं तर अंदमान निकोबार बेटे ही जलमग्न काय डोंगर जे आहेत तर किंवा अग्नि कंकण द्वीप जे आहेत असं त्यांना काय ओळखलं जातं. म्हणजेच काय आराकान योमा पर्वताचे जे काय समुद्राच्या काय सपाटीपासून वरी आलेले जे भाग आहेत त्यांनाच काय अंदमान निकोबार बेट असं म्हणतो. हीच त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे. लक्षद्वीप बेट हे पाण्याच्या बाहेर आलेले डोंगराचे भाग नाहीत. तर लक्षद्वीप बेट काय आहे प्रवाळ बेट आहे. तर प्रवाळ बेट म्हणजे काय समजून घेऊ. भूगोलाच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेस पर्यावरणीय भूगोल विचारला जातो त्यावेळेस या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यांच्यावरती काय प्रश्न येत असतात खूप वेळा. यांचं अनन्यसाधारण असं काय महत्त्व आहे निसर्गाच्या संवर्धनामध्ये किंवा तापमानाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असणारी जे काय या ठिकाणी काय हे जलीय काय या ठिकाणी काय इकोसिस्टीम आहे त्यापैकी प्रवाळ हे काय सगळ्यात जास्त काय सेन्सिटिव्ह असतात किंवा संवेदनशील असतात. तापमानामध्ये झालेला काय बदल सगळ्यात अगोदर जर कुठं दिसतो तर तो काय कुठं प्रवाळामध्ये दिसतो. त्यांची ब्लिचिंग होते या ठिकाणी रंग निघून जातो त्यांच्यावर. सविस्तर बघू आपण काय प्रवाळ बेट म्हणजे काय असतं. बघा लक्षद्वीप हे काय प्रवाळ बेट आहे. त्याच्यानंतर लक्षद्वीप मधील सगळ्यात मोठं बेट जे आहे तर त्याला या ठिकाणी दाखवलेलं आपण एंड्रोम असं नाव आहे. लक्षद्वीप बेट समूहातील सर्वात मोठे जे बेट आहे तर ते एंड्रोम आहे. लक्षद्वीपच्या बाबतीत आणखीन एक बघितलं होतं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा जो आहे तो कोणता होता लक्षद्वीप होता. हे सुद्धा काय बघितलेलं होतं. आणि सगळ्यात मोठा जिल्हा कच्छचे रण जे बघितलं होतं तर कच्छ हा जो जिल्हा आहे गुजरातमध्ये तो होता. तर लक्षद्वीपच्या दक्षिणेला मिनिकॉय बेट आहे
हे सुद्धा प्रवाळ बेट आहे. आणि मिनिकॉय बेटांच्या दक्षिणेला इथं दिसणार नाही तुम्हाला आता, तो भारतीय भाग सुद्धा नाही, त्याच्याबद्दल काय प्रश्न सुद्धा काय सहसा विचारला जात नाही. तर आपल्याला काय भारतीय बेटांबद्दल बघायचं होतं, आपण तेवढेच बेट दाखवले. मिनिकॉयच्या दक्षिणेला या ठिकाणी मालदीव बेट आहेत. तर लक्षद्वीप बेट, मिनिकॉय बेट आणि मालदीव बेट हे सर्वच्या सर्व काय लक्षद्वीप बेटे प्रवाळ बेटे आहेत. प्रवाळ बेटांबद्दल बघत असताना बघा, खूप सुरुवातीला ज्या वेळेस काय विज्ञानामध्ये आणखीन एवढी खूप प्रगती झालेली नव्हती, त्यावेळेस समुद्राच्या शेजारच्या काय चित्रामध्ये तुम्हाला दिसेल या ठिकाणी की प्रवाळ म्हणजे काय असतं, याचे दोन चित्र या ठिकाणी दिसत असतील सगळ्यांना. तर त्यांचं निरीक्षण करा, म्हणजे समजेल तुम्हाला की कशाला प्रवाळ म्हणतो, समुद्रातील कोणता भाग म्हणजे काय प्रवाळ म्हणून काय ओळखला जातो. तर याच्यामध्ये बघा, प्रवाळ जे आहेत, आता रंगीबेरंगी प्रवाळ या ठिकाणी काही चित्रामध्ये तुम्हाला दिसत असतील, फोटोज या ठिकाणी जे दिलेले त्याच्यामध्ये काय दिसत असतील, अशाच प्रकारचे सीन्स तुम्ही काय समुद्राचे काय अंतर्गत भागातील समुद्री काय जे काय तळ असतं त्या तळावरील दिलेले काय असे काय वेगवेगळे काय विविध रंगाचे या ठिकाणी प्राणी वनस्पती आपण जे बघतो, तर त्यांनाच काय म्हणायचंय, ती दिसणारी वनस्पती जी आहे, वनस्पती सारखं दिसणारी जी आकृती दिसत आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण प्रवाळ असं म्हणतो. आता प्रवाळ ऍक्च्युअल मध्ये आहे काय, तर म्हणजे खूप सुरुवातीच्या काय काळामध्ये या ठिकाणी तर अशा पद्धतीने काही भाग वनस्पती सारखे म्हणजे एका रोपट्याच्या स्वरूपात जसं उगवतात, तसं समुद्राचा जो तळ असतो समुद्राच्या तळावरती वाढलेले काय दिसले, तेव्हा असं वाटलं की हे काय आहे, समुद्री वनस्पती आहे एक प्रकारची. हे समुद्री वनस्पती एकांवरती एक वाढत गेले आणि त्याच्यानंतर त्यांचं रूपांतर काय असं मोठ्या खडकामध्ये झालं, खूप मोठ्या काय खडकामध्ये, जो हालचाल करत नव्हता बिलकुल. नंतर असं वाटलं की हे समुद्रातील काय एक प्रकारचे समुद्री खडक असतील, समुद्राच्या खडकांचा प्रकार असेल असं वाटलं. नंतर लक्षात आलं की हे वनस्पती सुद्धा नाही किंवा खडकांचा सुद्धा प्रकार नाही, हा एक समुद्री जीव आहे, ज्याला काय म्हणतो आपण प्रवाळ असं म्हणतो. आता त्याचं नाव प्रवाळच आहे. कोरल रिफ्स म्हणतात. काय म्हणतात, कोरल रिफ्स, प्रवाळ भित्ती असं नाव आहे याला. बघा, प्रवाळ जीव जे आहे, प्रवाळ जीव एकदम साधारण डोळ्यांनी आपल्याला काय उघड्या डोळ्यांनी या ठिकाणी काय दिसणार सुद्धा नाही एवढं ते काय छोटं असतं. हे जे समुद्री जीव आहे, ते समुद्री जीव आपल्या जीवन प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःच्या भोवती काय करतो, अशा प्रकारचं एक कॅल्शियम कार्बोनेटचं काय शंख जसं असतं, त्या शंखाच्या प्रकारचं काय एक कवच तयार करतं, ज्याला चुना म्हणतो आपण. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय असतं, चुना असतो. तर या कॅल्शियम कार्बोनेटच्या काय चुन्याचं जे काय कवच असतं त्याच्यामध्ये हा समुद्री जीव राहतो छोटासा. आता हा समुद्री जीव एकटा राहत नाही, तो कॉलनीज करून राहतो समूहाने, जसं मधमाशा राहतात समूहामध्ये. एक मधमाशी जर कुठं असेल तर त्याचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही, पण खूप साऱ्या मधमाशा एकत्र राहत असतील तर आपल्याला लगेचच काय ओळखता येतं की या मधमाशा आहेत. तर त्याचप्रमाणे जे प्रवाळ आहेत ते लाखोंच्या करोडोंच्या संख्येने काय एकत्र राहत असतात आणि स्वतःच्या भोवती त्यांची काय ही प्रक्रिया चालू असते की काय कॅल्शियम कार्बोनेटचं काय करायचं कवच तयार करायचं. ज्या वेळेस यांचं जीवन संपतं म्हणजे काय होतं की काहींची काय आयु जी आहे ती संपते, किंवा काही प्रवाळ ज्यावेळेस काय या कवचातून बाहेर येतात त्यावेळेस काय छोटे छोटे मासे त्याचा अन्न म्हणून वापर करतात, त्यांना काय लपवून काय खाऊन टाकतात. तर अन्न म्हणून मासे यांचा काय करतात वापर करतात प्रवाळांचा. प्रवाळामधील जे प्रवाळ जीव आहे त्याचा कॅल्शियम कार्बोनेटला ते काय खात नाही, हे लक्षात ठेवा. तर कॅल्शियम कार्बोनेटचे जे कवच आहे याच्यातून काय जीव मेल्याच्या नंतर याच्यावरती दुसरा प्रवाळ काय स्थापित होतो आणि तो स्वतःभोवती काय करतो, या चुन्याचा वापर करून परत आपल्या भोवती काय एक कवच तयार करतो. ही प्रक्रिया करोडो प्रवाळ करोडो वर्षापर्यंत करोडोच्या संख्येने या ठिकाणी काय करत आहेत आणि अशा पद्धतीने एकावर एक असे काय होतात प्रवाळांचे जे काय कवच असतात त्यांची संख्या वाढत जाते. वरील जे प्रवाळ तयार झालेले आहेत त्यांचा दबाव एवढा असतो खालच्या प्रवाळांवरती
की त्यांचं रूपांतर खूप कालावधीपर्यंत, जेव्हा एखाद्या वस्तूवरती खूप मोठा भार पडतो तेव्हा ती काय होते या ठिकाणी, काय म्हणजे त्याचं आकुंचन होत जातं, ती घट्ट बनत जाते, त्याच्यामधले काय हवा वगैरे काय बाहेर निघून जाते आणि त्याचं रूपांतर कशामध्ये बनतं, खडकामध्ये बनतं. तर यालाच काय म्हणतो, हे जे खडक जे आहेत आपण नंतर बघतो, तर त्यालाच काय कोरल रीफ्स किंवा प्रवाळ भित्ती असे म्हणतात. तर प्रवाळांची काय निर्मिती ज्यावेळेस काय समुद्रामध्ये अशा पद्धतीने झालेली असते, अशा पद्धतीने काय खूप लांब पर्यंत पसरलेले असतात, तेव्हा त्याला काय म्हणतात, भिंतीसारखा तो भाग असतो, भिंतीसारखा दिसतो म्हणून त्याला काय प्रवाळ भित्ती असं म्हणतात. तर त्यांचा विस्तार कधी कधी काय गोल स्वरूपात झालेला असतो, जसं की काय लक्षद्वीप बेटाचा काय समूह आहे जो की काय प्रवाळ बेट आहे, ती गोल स्वरूपात असतात. म्हणजे या प्रवाळांचा हा जो भाग आहे वरचा, या ठिकाणी दिसणार नाही, तो स्क्रीनच्या बाहेर आहे. प्रवाळांचा हा जो भाग आहे याच्यावरती बनारस, मुंबई, पुणे यासारखे मोठे मोठे शहर बसतील एवढे हे काय विस्तृत स्वरूपाचे असतात. प्रवाळांची वाढ काय समुद्राच्या काय, समुद्राचा हा काय आहे, समुद्राचा हा समुद्र सपाटीचा हा जो काय भाग आहे, तर या समुद्र सपाटीपर्यंत त्यांची वाढ होते, पण पाण्याच्या बाहेर काय प्रवाळ वाढत नाही. जेव्हा हा भाग थोडासा काय पाण्याच्या वर येतो त्यालाच काय म्हणतो आपण, काय प्रवाळ बेट असं म्हणतो. तेच प्रवाळ बेट काय लक्षद्वीप या ठिकाणी आहे. हा पॉईंट झाल्याच्या नंतर प्रवाळांच्या बाबतीत आपण समुद्रामध्ये ज्यावेळेस आपण काय करतो, सी डायव्हिंग करतो. बरेच जण केले असतील, काही जण केले नसतील. जे केले नसतील त्यांनी मूवीज मध्ये बघायचं की इतर हिरो असेल, हिरोईन असेल, नायक समुद्रामध्ये ज्यावेळेस काय सी डायव्हिंग करतात त्यावेळेस ते रंगबिरंगी जे काय मासे असतील, कासव असतील, वेगवेगळे एवढे जलचर त्या ठिकाणी काय आणि एवढे जीवजंतू आपल्याला बघायला भेटतात. ते शूटिंग एकदम आकर्षक दिसण्यासाठी फिल्मची शूटिंग ही नेहमी कुठे केली जाते, हे जे प्रवाळ खडक असतात या प्रवाळ खडकांच्या अवतीभोवती. एक फिल्म होती काय अक्षय कुमारची, ब्लू नावाची, तर त्या फिल्मची बऱ्याच प्रमाणात शूटिंग काय केलेली आहे, ते कोरल रीफच्या काय अवतीभोवती केलेली आहे. हे जे प्रवाळ जीव या ठिकाणी आपण काय दाखवलेलं आहे, तर हे प्रवाळ जीव हे जे प्रवाळ जीव आहे किंवा हे जे कोरल रीफ आहेत, हे जे प्रवाळ भित्तिका आहेत, यांच्या अवतीभोवतीच या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी जास्त असण्याचं प्रमाण किंवा समुद्री जीवन, समुद्री शहरे या ठिकाणी काय बसवले गेलेले आहेत. तर त्याचं रिझन असं आहे की जे लहान मासे असतील, मोठे मासे असतील, कासव असतील, जीवजंतू असतील, ऑक्टोपस असतील, विशालकाय शार्क असे असतील, हे सर्व यांचं काय अधिवास एक प्रकारे काय कोरल रीफच्या अवतीभोवती आहे, प्रवाळांच्या अवतीभोवती आहे असं म्हणता येतं. रिझन असं आहे, प्रवाळ भित्तिका ज्या आहेत माशांना या ठिकाणी अधिवास, अन्न आणि सुरक्षा प्रदान करत असतात. छोटे छोटे मासे जेव्हा मोठे मासे त्यांना खायला येतात, हे जे प्रवाळ असतात या प्रवाळांच्या काय सांधी ज्या असतात छोट्या छोट्या कवचांच्या, त्यांच्यामध्ये जाऊन लागतात, तेव्हा त्यांना सुरक्षा प्राप्त होते. एक प्रकारे प्रवाळ भित्तिका किंवा ज्या ठिकाणी प्रवाळांची संख्या आहे ते काय करतात, लहान माशांच्या नर्सरीचं प्रजनन काय झाल्याच्या नंतर लहान मासे ज्या वेळेस शिशु अवस्थेत असतात त्यांच्या संरक्षणाचं कार्य या ठिकाणी काय करतात, म्हणून मोठे मासे काय प्रजननासाठी या ठिकाणी काय या प्रवाळ भिंतींचा काय मदत घेतात किंवा या ठिकाणी काय आलेले असतात, त्याच ठिकाणी काय जीवन व्यतीत करतात. आणि मासे जेव्हा मोठे होतात तेव्हा काय दूर समुद्रामध्ये काय निघून जातात त्यानंतर. तर एक प्रकारे काय सुरक्षा प्रदान करतात. त्याच्यानंतर या माशांना लागणारे जे काय वनस्पती असतात, प्लवंग असतात, काही मासे काय छोट्या माशांवरती काय अवलंबून असतात आणि छोटे मासे प्लवंगांवरती अवलंबून असतात. वनस्पती समुद्री वनस्पती जी आहे आणि त्या समुद्री वनस्पतींची वाढ याच भागामध्ये होते जिथे की काय भूखंड मंचासारखा काय भाग असतो, म्हणून अन्न भेटतं म्हणून लहान मासे इथं चढवतात आणि त्या लहान माशांना खाण्यासाठी काय मोठे मासे सुद्धा काय इथंच राहतात. आणि अशा प्रकारे काय त्यांचं काय एक प्रकारे काय अधिवास या ठिकाणी काय प्रवाह काय निर्माण करून काय तयार झालेली असते. एक पॉइंट सांगतो, ज्या वेळेस विद्यार्थ्यांना मी विचारतो, बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना काय हा क्वेश्चन करतो, हे आहे उत्तर गोलार्ध आणि हे दक्षिण गोलार्ध. पृथ्वीवरती जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता जी आहे, ती जैवविविधता उत्तर गोलार्धात जास्त आहे की दक्षिण गोलार्धात? विद्यार्थी त्यांच्याजवळ असलेल्या नॉलेज नुसार काय ऍप्लिकेशन करतात,
विचार करतात, जो जमिनीचा भाग आहे, भूखंड जे आहेत ते सर्वात जास्त कुठे आहेत? आता आशिया खंड असेल, दक्षिण आफ्रिकेचा थोडासा भाग असेल, या ठिकाणी युरोप खंड असेल, उत्तर अमेरिका खंड असेल, ग्रीनलँड असेल, हे सर्व प्रमुख प्रमुख काय सगळे प्रदेश या ठिकाणी कुठं उत्तर गोलार्धात दिसतात. आणि खूप जमिनीचा खूप कमी भाग काय दक्षिण गोलार्धात दिसतो. आता जंगल, प्राणी, पशु, पक्षी हे सगळे या ठिकाणी काय जमिनीशी निगडीत आहेत, म्हणून या ठिकाणी काय बायोडायव्हर्सिटी जास्त असेल, साहजिकच सांगतात. पण तुम्हाला सांगतो, जमिनीवरती असलेल्या म्हणजे भूखंडावरती जो काय असतो, भूखंडावरती असलेल्या बायोडायव्हर्सिटी पेक्षा समुद्रामधील बायोडायव्हर्सिटी ही 10 पटींनी जास्त असते. म्हणजे एवढे विविध प्रकारचे जीवजंतू आणि काय विविध प्रकारचे काय वनस्पती आपल्याला काय बघायला भेटतात. एवढे मोठे खनिज साठे, खनिजांचे भांडार, पेट्रोलियमचे भांडार, नैसर्गिक वायूचे भांडार समुद्राच्या तळाशी दडलेले आहेत, ज्यांचा अजून सुद्धा काही शोध लागलेला नाही. एवढा खोल समुद्र आणि एवढा अथांग आणि एवढा प्रचंड प्रमाणात साधन संपत्ती असलेला काय तो प्रदेश आहे. पण त्याचं उत्खनन आपण का बरं करू शकत नाही, ते पुढच्या चॅप्टरमध्ये सांगणार. अनक्लॉज जेव्हा आपण बघणार आहोत, तर युनायटेड नेशन्सनी काय केलेलं एक काय लॉ आहे, जो काय कन्झर्वेशन म्हणजे काय सी कन्झर्वेशनच्या बाबतीत काय समुद्र जे आहेत, महासागर जे आहेत, त्यांचं संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून काय काही कायदे केलेले ते पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. प्रवाळ जे असतं ते आपण काय म्हणतो शैवाल सोबत सहजीवी जीवन जगतो. सहजीवी जीवन म्हणजे काय, आपण सुद्धा त्याला काहीतरी द्यायचं आणि तो सुद्धा आपल्याला काहीतरी देईल. या ठिकाणी शैवालाला या ठिकाणी स्थापित होण्यासाठी म्हणजे काय जगण्यासाठी या ठिकाणी काय तो स्थान देतो की तुम्ही या आणि माझं जे कवच आहे कॅल्शियम कार्बोनेटचं त्याच्यावरती विस्थापित होऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही जगू शकता. आणि जे प्रवाळ जीव आहे त्याला लागणारं अन्न मात्र कोण पुरवतं, शैवाल पुरवतात. अशा पद्धतीने काय सहजीवी जीवन जगतात. आता हे जे शैवाल आहेत या शैवालांचा रंग वेगवेगळा असतो. शैवालाचा रंग काय हिरवा असेल, पिवळा असेल, लाल असेल, गुलाबी असेल, नारंगी असेल, असे वेगवेगळ्या कलरचे शैवाल ज्यावेळेस काय त्या प्रवाळावरती काय बसतात त्यावेळेस त्या प्रवाळाला काय वेगवेगळे रंग येतात आणि ते असे सुंदर दिसतात आपल्याला. तर ब्लिचिंग म्हणजे काय असतं या ठिकाणी बघा, प्रवाळांचा काय रंग निघून जाणे त्यालाच काय ब्लीच करणे. ब्लिचिंग पावडर जसं असतं त्यालाच काय ब्लिचिंग पावडर काय करतं, आपलं वॉशिंग पावडर जे असतं सर्फ एक्सेल वगैरे ते ब्लीच करतात. म्हणजे पांढऱ्या कापडावरती एखादा रंग बसलेला असेल तर त्याला ब्लीच करतात म्हणजे रंग काढून टाकतात. तसंच या प्रवाळांचं सुद्धा ब्लिचिंग होतं म्हणजे काय रंग काढून टाकण्याचं काय काम होतं. शैवाल त्यांच्यावरती काय बसल्यामुळे रंग प्राप्त होतात. वातावरणामध्ये ज्या वेळेस तापमान वाढतं, तापमान वाढल्याच्या नंतर एक संपूर्ण थिअरी आहे त्याच्यासाठी की सायन्समध्ये जेव्हा आपण काय शिकतो त्याच्या बाबतीत वातावरणामधील तापमान ज्यावेळेस वाढतं, तापमान वाढल्याच्या नंतर ऑक्सिजन फोटोसिंथेसिसचं प्रमाण या प्रवाळांमध्ये काय खूप जास्त मोठ्या प्रमाणात काय वाढतं, खूप मोठ्या प्रमाणात. आणि याच्यामुळं याच्यावरही असलेले शैवाल काय करतात की त्यांना त्या ठिकाणी राहणं प्रतिकूल काय परिस्थितीमध्ये राहणं जमत नाही, म्हणून ते काय करतात ती जागा सोडतात म्हणजे त्या प्रवाळाला सोडतात आणि ते शैवाल दुसरीकडे निघून जातात. जेव्हा हे रंगबिरंगी काय शैवाल युक्त असलेलं काय प्रवाळ शैवाल निघून गेल्याच्या नंतर पूर्णपणे काय बनतो, पांढऱ्या रंगाचा बनतो, त्याला काय म्हणतो आपण ब्लिचिंग. वातावरणातील तापमानामध्ये झालेला बदल सगळ्यात अगोदर या प्रवाळांवरती काय दिसून येतं. आणि जगातील सगळ्यात मोठं कोरल ब्लिचिंग जी झालेली आहे ती ग्रेट बॅरियर रीफ वरती झालेली आहे. आणि ते ग्रेट बॅरियर रीफ कुठं आहे, ऑस्ट्रेलिया देशामध्ये आहे. तर नकाशा काढेल ऑस्ट्रेलियाचा आणि दाखवेन ग्रेट काय बॅरियर रीफ काय आहे. तर अशा पद्धतीने काय ही प्रवाळाची काय संपूर्ण माहिती आहे. लक्षद्वीप जे आहे ते काय एक प्रवाळ बेट आहे, एवढं लक्षात ठेवा. तर हे सगळे झाले काय प्रवाळांच्या संदर्भात. ऑस्ट्रेलिया नकाशा थोडासा अशा पद्धतीने आहे. तर हा जो पूर्वेचा किनारा आहे या पूर्वेच्या किनाऱ्यावरती संपूर्ण म्हणजे काय अर्धा किनारा जो आहे संपूर्ण अर्धा किनारा कव्हर करेल एवढ्या मोठ्या लांबीचा काय प्रवाळ बेटे या ठिकाणी काय दिसतात. आणि काय संपूर्ण महत्वाचं प्रवाळ बेटांची निर्मिती किंवा प्रवाळ
जे आपल्याला आढळतात ते उष्णकटिबंधीय प्रदेशामध्येच आढळतात. म्हणजे विषुववृत्तापासून काय या ठिकाणी काही अंतरावरती उत्तरेला आणि काही अंतरावरती दक्षिणेला, ज्या ठिकाणी समुद्रामध्ये काय खारं पाणी असतं आणि नद्यांचं काय गोड पाणी येऊन काय मिळतं, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तापमान समप्रमाणाचं असतं, म्हणजे काय उष्ण असेल, खूप शीत सुद्धा नसेल आणि खूप उष्ण सुद्धा नसेल, अशा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये काय प्रवाळांची निर्मिती होते. आपण बघतो ऑस्ट्रेलियाचं स्थान या ठिकाणी आणि भारताचं स्थान काय उत्तर गोलार्धामध्ये या ठिकाणी आहे. तर याच भागामध्ये काय म्हणजे 8 अंश डिग्री आपलं काय अक्षवृत्ती विस्तार आहे. तर म्हणजे आपण काय विषुववृत्ताच्या खूप लांब नाही, म्हणून काय भारताच्या किनाऱ्यावरती काय काय प्रवाळ बेटे आपल्याला काय बघायला भेटतात. आणि याच्या दक्षिणेकडे काय झालेलं आहे, म्हणजे विषुववृत्ताकडे जसं जसं आपण जवळ जाऊ तिकडेच या ठिकाणी काय आपल्याला प्रवाळ बेटे बघायला भेटतात. तर ऑस्ट्रेलियामधील हे जे काय प्रवाळ भित्तिका आहे याला काय म्हणतात, ग्रेट बॅरियर रीफ, आणि हे जगातलं सगळ्यात मोठं प्रवाळ बेटांचा समूह आहे. या प्रवाळ बेटांमुळे हे जे संपूर्ण सगळे काय प्रवाळ बेटे आहेत यांचा उपयोग आणखी यांचा फायदा असा सुद्धा आहे की सागरी लाटा किंवा सागरी सुनामी जे असतात किंवा समुद्रामध्ये होणारे जे भूकंप असतात त्या सगळ्यांपासून समुद्री किनाऱ्याचं संवर्धन करण्याचं काम या लक्षद्वीप बेटा काय प्रवाळ बेटांमध्ये तर या प्रवाळ बेटांचं आणखीन एक महत्व आहे की समुद्रामध्ये येणारे जे काही सुनामी असतील, विशाळकाय लाटा असतील, यांच्यापासून सागरी सीमांचं संरक्षण करण्याचं काम हे काय करतात. तर यांचं संवर्धन करणं काय अतिशय आवश्यक ठरतं. तर हे झाले काय संपूर्ण पॉइंट्स या ठिकाणी काय प्रवाळ बेटांच्या संदर्भात. तर लक्षद्वीप बेट मिनिकॉय बेट जे आहे यांच्या दरम्यान कोणतं चॅनल आहे, मिनिकॉय बेटाच्या दक्षिणेला असलेलं चॅनल यांच्या संदर्भात, आणि हे जे प्रवाळ बेट आहेत यांच्या संदर्भात, किंवा जो समुद्र आहे तर समुद्रशास्त्र ज्याला म्हणतो, समुद्राचा जिथं अभ्यास करायचा त्या दृष्टिकोनातून एक लॉ केलेला होता, म्हणजे यांचं संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून. तर ते अनलॉ जे आहे ते पुढच्या चॅप्टरला आपण काय बघू. तर तोपर्यंत विश्रांती घेऊ. या ठिकाणी काय सगळ्यांनी अभ्यास करत राहायचा आहे, नोट्स बनवत राहायचे. तर या ठिकाणी काय थांबू. धन्यवाद.